overwhelming, to be honest. Fandry was a beautiful film, beautifully shot, beautifully designed. The love story was so touching and adorable because it was children, and then the class system was so depressing for me because we don't have that at all in Australia. So to know that that really goes on, it's just it made me very, very sad, but very, very happy at the same time. So that is kind of ideal for me in a film. So it was absolutely fantastic. So I reckon the end was probably my favourite bit, but I love the cinema here, that everyone is clapping, everyone is laughing, wolf whistling and interacting with the film as it's going on, and the whole atmosphere was just phenomenal. Thank you. मी आता जस्ट फॅन्ड्री बघितला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि इथे भरपूर रिस्पॉन्स मिळाला. फॅन्ड्री फिल्म म्हणून तर बेस्टच आहे, आणि एक पठडी बाहेरची फिल्म आहे, एक वेगळा विषय यामध्ये बघायला मिळतो. आणि या फिल्ममुळे नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीचं नाव नक्की सुधारेल. नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीला वर जाण्यासाठी या फिल्मची खूप मोठी मदत होईल. आणि मी असं सगळ्यांना सांगेन की फॅन्ड्री फिल्म मस्ट वॉच आहे. इवन फिल्म लाईनमधल्या लोकांसाठी सुद्धा, फिल्म लाईनच्या बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा, फिल्म लाईनमधल्या लोकांसाठी या फिल्ममध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे, पण त्याचबरोबर फिल्म लाईनच्या बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा ही फिल्म बेस्ट आहे. ऑसम. पैसा वसूल तर आहेच आहे, पण एक वैचारिक लेवलला एक माइलस्टोन ही फिल्म ठरू शकते. मला शब्द सुचत नाही आहेत आता ॲक्च्युली, पण त्या मुलाचं एकंदर आयुष्य आणि त्याची जी घुसमट दाखवली आहे पूर्ण पिक्चरवर, अप्रतिम, अमेझिंग. दुसऱ्या फिल्मचे कंपॅरिझन नाही होऊ शकत. म्हणजे खूप दिवसानं काहीतरी भक्कम असं पाहायला मिळालं. मराठी सिनेमाबद्दल ज्या काही शंका मनातमध्ये होत्या की पुढे काय आहे, एका चांगल्या तरुण पिढीच्या हातात तो जातो. म्हणजे खूपच समाधान वाटलं सिनेमा पाहून. टाळ्या वाजून हात दुखले, म्हणजे खरं सांगायचं तर. परिवर्तनवादी चळवळी जिथं स्टॉप होतात तिथं हा चित्रपट सुरू होतो. निशब्द झाल्यानंतर जर काही भावना सुचत असेल तर तिथे नागराचं सेन्सेशन बहुतेक सुरू होतं. रादर आत्ता मी पुढचा सिनेमा बघत नाही त्यासाठी. इट्स हाय टाईम. म्हणजे नुकत्याच कळण्याच्या वयात आलेल्या माणसापासून ते वृद्ध माणसापर्यंत सर्वांना आनंद देणारा हा सिनेमा आहे. अतिशय वेगळ्या विषयावरची वेगळ्या तऱ्हेने सादर केलेली फिल्म पाहायला मिळाली. कलाकारांचा खूप मोठा क्राऊड आहे, पण तरीसुद्धा त्या क्राऊडने इंडिव्हिज्युअली फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, आणि मराठी सिनेमामध्ये फार चांगल्या दृष्टीने क्रांती होते. आय विश एव्हरीथिंग फॉर द मराठी सिनेमा. खूप आवडला फॅन्ड्री. शब्द नाहीत बाकी काय सांगता. खूपच छान. त्याच्यात ज्याने ते चिमणीचं प्रतीक घेतलंय ते खूप चांगलं वाटलं. बैकग्राउंड स्कोर जो है ये मूवी का बहुत ही सही है, बहुत ही सही, और एक्टिंग वाइज भी बहुत सही, परफॉर्मेंस सबकी हुई. एंडिंग इस मूवी का बहुत सही था, और वो बहुत सिंपल सी छू जाने वाली पिक्चर है. ज्या ह्याचा विषयाचा कुठे उल्लेखही होत नाही अशा विषयावर पिक्चर बनवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सिरियसली अप्रतिम डिरेक्शन, अप्रतिम मूवी, आणि कलाकार पण अप्रतिम होते. बघून खूप छान वाटलं. ऑडियन्सला सांगायचं झालं तर मस्ट वॉच, जाऊन पाहण्यासारखी मूवी आहे. एकदम झक्कास मूवी आहे, पाहिलीच पाहिजे. कारण असे विषय सहसा हाताळले जात नाहीत, त्यामुळे आता हे हाताळले जात आहेत. त्याच्यावरून असं पाहता येतं की मराठी मूवीचं भविष्य खूप जास्त उज्ज्वल असं वाटतं. आम्हाला जाब्याची आणि शालूची लव्ह स्टोरी पाहिजे फॅन्ड्री 2 मध्ये. 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय, नक्की पहा. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट है आणि हा खूप गाजणार आहे, खूप अवार्ड भेटणार आहे. मैंने अभी फैंड्री मूवी देखी है एंड दैट वाज ऑसम. सीरियसली बता रही हूँ, क्योंकि वैसे मुझे मराठी समझ में नहीं आती है, लेकिन मैंने वो मूवी देखी, वो बहुत ही अच्छी है. एंड उसमें जो मतलब ट्रेडिशंस बताए, जो कल्चर बताए, जो आम सिटीज़ में देखने को नहीं मिलता है, तो मुझे वो मूवी बहुत ही अच्छी लगी. और ये मूवी 14 फेब वैलेंटाइन्स को रिलीज़ हो रही है, तो कपल्स के लिए भी बहुत अच्छा फ़ायदा है कि वो ये मूवी एंजॉय करेंगे. मला पहिले पण फॅन्ड्रीचा अर्थ माहीत नव्हता, पण आज मला जे अर्थ समजला आहे तो है विद्रोही सिनेमा. सो कॉन्ग्रॅट्स टू एंटायर टीम, व्हेरी गुड वर्क. 3 शब्द फक्त, नागराज नागराज नागराज, फॅन्ड्री फॅन्ड्री फॅन्ड्री. आणि माझ्यासाठी आजचा दिवस हाच क्लोजिंग सेरेमनी होती माझ्यासाठी. दॅट्स इट. रॉक, फॅन्ड्री रॉक. जसं काय त्याच्यात आपणच आहोत असं वाटतं. ते लहानपण, बालपण आठवलं आणि परिस्थिती आठवली. ती कशी वाटते? मला खरंच बोलता येत नाही. आय एम व्हेरी सॉरी. मी फार हे झालं. खरंच बोलतात नाही सिनेमा. मी इतका इंटेन्स झालो होता की मला खरंच
शब्दातनं व्यक्त करता येत नाही आहे. सिनेमा होता हा माणसांचा सिनेमा होता आणि तो खरा होता. फिल्म अतिशय उत्कृष्ट होती. जब्याचं लव्ह लेटर मला खूप भावलं. पण अप्रतिम होती. आत्तापर्यंत मी जेवढ्या फिल्म्स पाहिल्या त्या फिल्मचा सर्वात बेस्ट फॅन्ड्रीज अप्रतिम शब्द नाही आहे माझ्याकडे. I think it's a difficult film for some people to watch. It's a very honest film. It's brutal psychologically. It's not brutal like a Tamil film. It doesn't have a lot of violence in it, but it's very difficult to watch because it's so honest. It's one of the top Indian films of the year, and I hope it goes to festivals outside of India. I've recommended it for festivals outside of India. ग्रामीण जे स्ट्रक्चर आहे ते पडद्यासमोर आणणारा एक नवीन रिअलिझमचा प्रकार आहे असं मी म्हणेन. आपण या वर्गाकडे किंवा जातीने जे पिचलेले लोक आहेत तो आपल्यासमोर कधीच येत नाही. मराठी मूवीमध्ये आपण खूप ग्रामीण भागातील मूवी बघाल, पण हा वर्ग म्हणजे केंद्री म्हणजे हा वर्ग केंद्र म्हणून होणारा म्हणजे मूवी मी ऑलमोस्ट मी तर आजपर्यंत कधी बघितलेला नाही आहे. तो मराठी असो हिंदी असो, आणि या वर्गाला त्याने कॅमेरा पुढे आणलं, त्यामुळे मला नागराजची फिल्म खूप आवडली. एकूणच माध्यमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये जो मागं पडलेला समाज आहे तर त्या समाजाचं चित्रण होताना दिसत नाही. 60 वर्ष स्वातंत्र्याला झाली आहेत आणि आता एव्हरीथिंग इज गुड नाऊ, पण अशा मूवीजने तुम्हाला एक 10 वास्तव समोर येईल की 60 वर्षानंतर हे प्रश्न पडावा की आपण किंवा खरंच एक आपल्यातला एक समाज स्वतंत्र झालेला आहे का, किंवा गावकी बाहेर त्याला पडता येते का, तर ते नाही असं जाणवतं आणि ते वास्तव समोर येणं गरजेचं आहे लोकांच्या. त्यामुळे हा मूवी पाहणं गरजेचं आहे सर्वांनी. जो काही सर्वात मोठा प्रश्न भारतासमोर असेल तर तो म्हणजे जाती व्यवस्था. पण बऱ्याचदा चित्रपटातून हे आपल्याला मांडता येत नाही, कारण लोक ते ॲक्सेप्ट नाही करत, कारण आम्ही असे नाही होत असं ते मानून चालत. ही गोष्ट चित्रपटातून दाखवणं ही छोटी गोष्ट नाहीच आहे. फॅन्ड्रीमध्ये एक लव्ह स्टोरी दाखवली. जर तुम्ही वरवर फॅन्ड्रीचा विचार केला तर या लव्ह स्टोरीच्या मागून जी काही महत्त्वाचा संदेश फॅन्ड्रीने दिला आहे तो अप्रतिमच म्हणावा लागेल. प्रेमासारख्या गोष्टीमध्ये देखील काही जणांची आयुष्य असे होरपळतात. हे म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथमच पाहत आहोत आणि याचं चित्रपट हे माध्यम खूपच प्रभावी असं मला आज सर्वप्रथम वाटलं. समाजलेखन एवढं अप्रतिम, डिरेक्शन एवढं अप्रतिम, ॲक्टिंग एवढी म्हणजे अगदी इतकी नॅचरल. वा वा मस्त, खूप भारी. अशी फिल्म यायला म्हणजे खूप वेळ जाईल मला वाटतं. ऑस्करला जायला पाहिजे होती. आणि सिरियसली एंड वॉज आउटस्टँडिंग अनएक्सपेक्टेड. ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काय काळी चिमणी हवी असेल तर फॅन्ट्री नक्की बगा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि खूप मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे ते गाणं तुझा झगाग 1 2 3 तुझा झगाग झगाग वाऱ्यावरती उडतो, तुझा झगाग झगाग वाऱ्यावरती उडतो.